नमस्कार, मी सुवर्ण. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपल्याला महालक्ष्मीसाठी साडी तयार करायची आहे. पहा, खूप सुंदर अशी साडी होणार आहे आपली. आणि फक्त कमरेला वरचा बंद बांधायचा आहे आणि खालच्या साईडला पायाला जे आहे ते वेलक्रो लावायचे. पहा, एकदम सोप्या पद्धतीने घालता येते, काही अडचण पडणार नाही तुम्हाला. वेल्वेट साडी आहे, खूप सुंदर अशी झालेली आहे. कस्टमरला खूप आवडली. तुम्हाला जर साडी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. हे पहा, मी आता साडीचे जे कापड आहे ते वेल्वेटचे कापड घेतलेले आहे. 2 मीटर कापड घेतलेले आहे, 1 मीटर अस्तर आहे आणि 5 मीटर लेस घेतलेली आहे. चला आपण त्याची कटिंग पाहूयात. हा पहा, पदर कट करण्यासाठी 49 जी लांबी घेतलेली आहे 49 इंच आहे आणि रुंदी घेतलेली आहे 27 इंच. आता त्याला आपल्याला लेस लावायची आहे. 3 साइडने लेस लावायची आणि एक साइडनी ओपन ठेवायचे, म्हणजे तो भाग आपल्याला कमरेकरच्या साईडला जोडायचा आहे. जशी मी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे आपण लेस लावून घेऊयात. तर मी अजून 2 कपड्याचे पीस घेतलेले आहेत. पहा, मी 2 सेम घेतलेत. पहिला एक झाला, आता हे 2 पीस ते किती घेतलेले आहेत पहा. 37 इंच लांबी घेतलेली आहे आणि 17 इंच 37 बाय 17 घेतलेले आहे. असे 2 पीस तयार कट करून घेतलेत. आता याचा आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आपल्याला दोन्ही साईडला सेम प्लेट आल्या पाहिजेत, ह्या पद्धतीने टाकून घ्यायच्या. आपल्या पूर्ण प्लेटा टाकून झाल्या. मी प्लेटा व्यवस्थित ठेवून पूर्ण दोन्ही साईडला पिन लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीनेच आपल्याला दोन्ही कपड्यावर जे आपण 2 पीस कट केलेले आहेत कपड्याचे त्याला करून घ्यायच्या प्लेटा टाकून. हे पहा, प्लेटा मारून झाल्या, मशीनची टिप मारून घेतली मी. हे पहा, दोन्ही पीस एकदम सेम तयार झालेले आहेत. पहा, त्याच्यासाठी अस्तर घ्यायचे आपल्याला. अस्तरचे पण सेम 2 पीस कट केलेत. त्याची लांबी आणि रुंदी पहा, लांबी घेतलेली आहे 27 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 16 इंच. आपल्याला जे आपण वेल्वेटचे जे 2 पार्ट तयार केलेले आहेत त्याला पूर्ण असे व्यवस्थित जोडून घ्यायचे. आणि एक साईड जी आहे खालच्या साईडला आपल्याला लेस लावायची आहे, त्या साईडला आपल्याला पलटून घ्यायचे आहे. म्हणजे उलट्यावर अस्तर ठेवायचे आणि पलटून घेऊन त्याला आपल्याला लेस लावायची आहे. हे पहा, मी इथं जे लेस लावलेली आहे ते साईडला आपल्याला पलटून घेऊन लेस लावायचे आणि नंतर हे 2 साईड जोडायचे आहेत. दोन्ही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने करायचे. हे पहा, आपला पदर लेस लावून तयार केला. हा आहे आपला पदर आहे. जो मोठा पीस पहिल्यांदा घेतलेला होता तो पदर आहे. आता याच्या पदराच्या साईडला आपल्याला अशा प्लेट टाकायच्या आहेत छोट्या छोट्या आणि एक टिप मारून घ्यायची. पहा, हे 2 पीस जे तयार केले त्याला आपण लेस लावून अस्तर जोडून झालेले आहेत. हे कशासाठी आहे मी पुढे सांगणारच आहे. तुम्ही स्किप न करता पहा व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेसही लावून झाली आणि अस्तरही जोडून झाले. हे पहा, हे 2 पीस तयार आहेत आणि पदरही तयार आहे. आता आपण चौथा जो भाग कट करायचा आहे आपल्याला, तो पुढचा काष्टा करायचा आहे. समोरील काष्टा कट करायचा आहे. तर त्यासाठी पहा मी किती घेतलेले आहे कापड. 21 इंच रुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला लांबी घ्यायची आहे 29 इंच आपल्याला लांबी घ्यायची आहे आणि आपण तो भाग कट करून घेऊयात. 21 बाय 29 घेतलेले आहे.
हे पहा, हे आता कट करून घेऊयात. हे पहा, आता असा कोपऱ्यात टेप ठेवायचा आणि 5 इंच घ्यायचे आणि त्याला थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आणि जसे आपण आखले आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. असे कट करून घेतले जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि असं आपल्याला छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहेत. गोलाकार ज्या साईडला आहे त्या साईडला प्लेट टाकायच्या आणि जो सरळ भाग आहे त्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हे असे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण व्यवस्थित अशा प्लेट टाकून लेस लावून घ्यायची. हे आपली लेस लावून झाली आणि प्लेट टाकून पण झाल्या. पहा, खूप सुंदर असा काष्टा तयार झाला. आता हे पूर्ण पार्ट आपण जॉईन करूयात. हा पहा, हा पदर आहे, हा काष्टा झाला, हा पदर झाला. हे जे 2 पार्ट आहेत हे पहा, 2 भाग सेम घेतलेले आहेत आपण. त्याला आपल्याला एक साईडला पदर जोडायचा आहे. असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि एक साईडला पहा एका भागावर आपल्याला पदर जोडायचा आहे. वरच्या साईडलाही मी 2 इंच सोडले आहे आणि खालच्या साईडलाही 2 इंच सोडलेले आहे. एकदम सेंटरमध्ये पदर जॉईन करून घ्यायचा. एकाच पार्टवर जोडायचे आहे आपल्याला. आणि पदर ठेवतानाही पहा, मी डबल दाखवलेले आहे. पदर ठेवतानाही आपल्याला पालता ठेवायचा आहे, म्हणजे सुईच्या भागाकडे सुईचा भाग आला पाहिजे आणि परत पदर जोडून घ्यायचा. आता त्याच्या समोरच्याच साईडला आपण दोन्ही भाग एकदम समोरासमोर ठेवूया, म्हणजे आपल्याला जोडायला जे आहे ते एकदम लक्षात येते. तर त्याच्या समोरच्या साईडला आपल्याला काष्टा जोडायचा आहे. आणि काष्टा जोडताना पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण ज्या गोलाकार प्लेटा टाकलेल्या होत्या तो भाग जोडायचा आहे. पदराच्या समोरच्या साईडला जो गोलाकार आपण प्लेट टाकून घेतलेल्या होत्या तो भाग जोडून घ्यायचा आहे. आणि असा समोर जो वरच्या साईडला असा काष्टा येतो, आपण काष्टानंतर ॲडजस्ट करणार आहोत. जो आपण काष्ट्याचा भाग ठेवला होता त्याच भागावर परत एक दुसरा पाय ठेवायचा आणि तिन्ही पार्ट एकदम जोडून घ्यायचे. एक एक आले तरी जोडले तरी चालते आणि नाही एकदम तिन्ही मिळून जोडले तरीही चालतात. तुम्हाला जसे सोपे पडेल तसे जोडून घ्या. मी तिन्ही भाग एकदाच जोडून घेतलेले आहेत, म्हणजे 2 पायाचे भाग आणि एक काष्ट्याचा भाग. हे पहा किती व्यवस्थित असा खूप सुंदर असा दिसतो. हे पहा, तिन्ही भाग जोडून झाले. आता आपण काष्टा ॲडजस्ट करूयात. त्याला काष्ट्याला एक टिप मारून घ्यायची आणि वरच्या साईडला आपल्याला नेपापट्टी लावून घ्यायची आहे. आणि आपले जे साईडचे जे पार्ट आहे त्याला आपल्याला लॉक करून घ्यायचे. म्हणजे मी अस्तरच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि त्याला जे गोट असतो गोटासारखी पट्टी लावून घ्यायची, म्हणजे लॉक होऊन जाते, ते दोरे निघणार नाहीत. हे पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले तसे 2-2 इंचाची पट्टी काढून मी असे टिपा मारून घेतलेल्या आहेत. साडी फिनिशिंगने दिसते आणि दोरेही साडी तुमची खराब होणार नाही. पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे तिन्ही भाग तसे करून घेतलेत. जिथे जिथे आपली शिलाई आली आहे त्या भागाला लॉक केलेले आहे. आता आपण नेफा जोडूयात. नेफ्यासाठीही मी 2 ते 2.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आणि असा वरच्या साईडला पूर्ण पट्टी ठेवून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि पूर्ण आतल्या साईडला पूर्ण मुडपून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने आतल्या साईडला पूर्ण मुडपून घ्यायची, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जो नाडा आहे बंद आहे तो ओवता येतो. पहा किती व्यवस्थित झालेली आहे. काष्टाही खूप सुंदर आलेला आहे. हे नेफाही झालेला आहे. आता आपल्याला वेलक्रो लावायचे आहेत. आता वेलक्रो कशा पद्धतीने लावायचे पहा. हे जे वेलक्रो आहे ते वेलक्रो छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आणि खालच्या पायाच्या साईडला 2 पायाला 2 लावायचे. म्हणजे जो पाय बॉडी जर असेल तुमची लक्ष्मीची तर खालच्या पायाच्या साईडला दोन्ही पायाला 2 लावता येतात. एकदम अशी जशी काय अंगात आपण नेसली आहे साडी अशा पद्धतीने दिसते. हे पहा, मी वेलक्रो लावून घेतले आणि बंदही घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर लक्ष्मीची बॉडी जर असेल तर खूप सुंदर दिसते ही साडी.
तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, अशी जशी अंगात बॉडीला जर घातली तसे वेलक्रो लावून घ्यायचे. दोन्ही पायाजवळ 2 लावायचे आणि वरच्या कमरेच्या साईडला 1 लावायचा. कमरेच्या साईडला बंद बांधायचा आणि मधल्या मांडीच्या साईडला 1 लावायचा. पहा किती सुंदर अशी दिसत आहे. कस्टमरला खूप आवडली. तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला साडी कशी वाटली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.